महाराष्ट्र दर्शन या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण दर्शन करणार आहोत संगमनेर तालुक्यामध्ये कोकणगाव निमगाव जाळी येथे असणारं अतिशय सुंदर देवस्थान जे आहे गडकोट किल्ल्यांवरती, म्हणजे किल्ल्यावरती तुम्ही बघू शकता समोर दुधेश्वर देवस्थान। आज आपण तिथं दर्शनाला जाणार आहोत, सर्वांना दर्शन करणार आहोत। चॅनलवर नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। रामकृष्ण हरी। तुम्हाला येण्याकरता लोहारे आणि निमगाव जाळी या रस्त्यावरती दुधेश्वर गड नावाचा फाटा लागेल। पुढे गेल्यानंतर तुम्हाला गगनगिरी महाराज अश्व आश्रम त्या ठिकाणी वाटेमध्ये लागेल आणि पुढे गेल्यानंतर गडाचा पहिला तळ लागतो, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही तुमची मोटरसायकल असेल, फोर व्हीलर असेल, या गाड्या तुम्ही लावू शकता किंवा गडावरती थेट जाण्याकरता सुद्धा रस्ता आहे। सर्वात महत्त्वाचं, गडावरती येताना सोबत तुम्ही पाण्याची बाटली, खाण्याकरता काही जर शिदोरी तुम्हाला बरोबर आणायची असेल तर ती बरोबर तुम्ही आणू शकता। कॅरीबॅगमध्ये काही पदार्थ असतील तर गडावरती कचरा होणार नाही, घाण होणार नाही, याची जबाबदारी आपण या ठिकाणी घ्यायची आहे। त्यानंतर आपण बघू शकता आपली गाडी वरती चाललेली आहे। गाडी डायरेक्ट गडावरती जाते, पण एक दोन ठिकाणी जर आपल्यासोबत फॅमिली असेल, घरचे असेल, तर चढाचा रस्ता आणि घसरणीचा रस्ता असल्या कारणानं तिथं जरा आपल्याला जपून गाडी चालवायची आहे। समोर आपण बघू शकता गड आपल्याला दिसतोय, अतिशय निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे। फॅमिली ट्रिप करता आपण निश्चितपणाने नियोजन करू शकता, सोबत आपले संपूर्ण कुटुंब आणू शकता। दुधेश्वर गड झाल्यानंतर दुधेश्वर गडाच्या अगदी पूर्वेस शनीचा डोंगर गोरक्षगड सुद्धा आहे आणि दक्षिणेला पांडवकालीन स्थापित निजनेश्वर देवस्थान सुद्धा आहे। म्हणजे एका दिवसामध्ये तुमचे 2 ते 3 स्पॉट होऊ शकतात। समोर बघा शनीचा डोंगर आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न, म्हणून टू व्हीलरवर जर येत असाल तर जपून। आणि अगदीच गडाच्या वरती गाडी जाते, पण गडाच्या खालचा एक जो चढण आहे ती थोडीशी अवघड असल्या कारणाने तुम्ही तिथे सुद्धा गाडी लावू शकता। हे बघा आम्ही सुद्धा पायी निघालो आहे गाडी लावून, कारण रिस्क नको। एकदा जरूर संपूर्ण फॅमिली आपण या आणि या निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या दुधेश्वर महादेवाचं दर्शन एक वेळ निश्चित घ्या। समोर बघा किती सुंदर निसर्गरम्य ठिकाण असणारं दुधेश्वर। वरती पाण्याची वगैरे सोय अद्यापपर्यंत नाही, पण ट्रस्टींनी, आम्ही 5 वर्षापूर्वी आलो होतो, वरती प्लेवर ब्लॉक वगैरे बसवलेले नव्हते, पण यावर्षी प्लेवर ब्लॉक बसवले, त्याकरता ट्रस्टींचा धन्यवाद। आणि ट्रस्टींना या ठिकाणी विनंती आहे की हा भविष्यात खूप मोठा गर्दीचा स्पॉट होणार आहे, त्याकरता एखाद्या 2 खाली जर दुकानं लावता आले, नारळाचे दुकान, चहाची टपरी, नाश्त्याकरता काही लावता आलं गावकऱ्यांच्या संयोजनातून, तर निश्चितपणाने सोय व्हावी ही नम्र विनंती। आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर महाराष्ट्र दर्शन या चॅनलला नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही आपणाकरता घेऊन येत असतो। चला घेऊया दर्शन दुधेश्वराचे। रामकृष्ण हरी, जय शिवराय।
महादेव अरे अरे महादेव छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की दर्शन करा बाप्पाला. इकडे चल बेटा. इकडे 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 चल. ओम नमः शिवाय. ओम दुधेश्वर महादेवाची पिंड आपण बघू शकता. संपूर्ण गडावरती आल्यानंतर दुधेश्वर भगवान परिपूर्ण जायचं. या एक पिंड आहे. आता आपण बाहेरच्या गाभाऱ्याचं बाहेरचं दर्शन करूया. इकडे भाई भैया इकडे.